तळेगाव शिवारातील 11 दरोडेखोर काही तासात जेरबंद. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची धडाकेबाज कारवाई. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात घडलेल्या धाडसी दरोड्याचा अवघ्या काही तासात छडा लावत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 11 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पुन्हा एकदा पोलिसांचा जबरदस्त धाक निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारातील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ हा थरारक प्रकार घडला. फिर्यादी ज्ञानेश्वर सुळे यांना तलवार, चॉपर, कोयता आणि कुऱ्हाड यासारख्या धारदार शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी गंभीर दुखापत केली. त्यानंतर ट्रॅक्टर व इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वायरचे 2 ड्रम असा एकूण 11,11,050 रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती 112 आपत्कालीन सेवामार्फत मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. विविध पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि पोलिसांचे जाळे यांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. अवघ्या काही तासात पोलिसांनी 11 दरोडेखोरांना अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय. या कारवाई दरम्यान 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 125/2026 अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम 310(2) व 140(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी तसेच त्यांच्या पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचा आपणास पाहावयास मिळत आहे. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचा गुन्हेगारांना जबरदस्त धाक निर्माण झाला आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, संपादक विजय धामणे, नाशिक.